हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मंडळी, नमस्कार दोस्तांनो. आपल्याला प्रवास करायला आवडतो. आपापल्या सोयीनुसार आपण आपल्या प्रवासासाठी विविध वाहनांची निवड सुद्धा करतो. शिवाय आता तर मानवाने केलेल्या प्रगतीमुळे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत प्रवासासाठी. पूर्वीच्या काळी कसं होतं तर दळणवळणासाठी प्राण्यांचा उपयोग केला जायचा. आजही खेड्यापाड्यात, डोंगराळ भागात बैलगाडी, घोडागाडी यांचा वापर होताना दिसतो. प्राण्यांच्या हिताचा विचार करता आता दळणवळणासाठी आणखी नवे पर्याय समोर येत आहेत. म्हणूनच आपल्या सोयीसाठी प्राण्यांचा वापर न करता स्वतःचे पाय आणि ऊर्जा यांचा वापर करून अधिकाधिक मोठा पल्ला गाठायचा आहे. चला मग अभ्यास मस्तीचा आज एक नवा पल्ला गाठूयात. त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, शाळा सुरू झाली किंवा आता शाळेची वेळ जवळ आली असं कळलं की सगळ्यांची की नाही घाई होते. हो, सगळ्यांना लवकरात लवकर शाळेत पोहोचायचं असतं. मित्रमैत्रिणींसोबत धमाल मजा मस्ती करायची असते. अर्थात सोबत अभ्यासही असतोच की. करेक्ट. पण ह्या सगळ्या धावपळीत की नाही मुलांना असं होतं सगळ्यात आधी कोण पोहोचणार. मग ते कधीतरी रिक्षाने, स्कूल बसने किंवा घरच्या एखाद्या गाडीने शाळेत पोहोचतात. किंवा बऱ्याचदा या मुलांकडे सायकल सुद्धा असते. त्यामुळे सायकलचा सुद्धा योग्य वापर या वेळेत आपल्याला करता येतो. नक्कीच. मधुलिका, आपल्या सगळ्यांना विविध वाहनं आवडत असतात. कुणाला मोठी 4 चाकी गाडी आवडत असते, कुणाला ट्रॅक्टर आवडतो, तर कुणाला अगदी रिक्षातून फिरायला सुद्धा आवडत असतं. किती मजा येते नाही का या सगळ्यांमधून फिरताना. हो, आणि बऱ्याचदा आपण एखाद्या गाडीने फिरत नसलो तरी आपल्याला त्या गाडीची पूर्ण माहिती सुद्धा असते. ती कुठल्या कंपनीची आहे, तिचं मायलेज किती आहे, या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेत असतो. आणि कुठेतरी आपण ठरवतो सुद्धा जेव्हा केव्हा आपली परिस्थिती येईल तेव्हा आपण ही गाडी विकत घेऊ, ज्याला आपण ड्रीम कार असं सुद्धा म्हणतो. हा, आणि मुलं की नाही ह्याची स्वप्न आतापासूनच बघायला लागलेत बरं का. हो तर म्हणूनच आपण आपल्या बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना एक छानसा प्रश्न विचारलाय त्यांच्या आवडीचा. काय ग प्रश्न? त्यांना आपण विचारले की वाहनांची नावं सांगून तुम्हाला कोणत्या गाडीत बसायला आवडेल ते आम्हाला सांगा. आणि मुलांनी विविध वाहनांची नावं सांगितलीच आहेत, पण त्यांच्या आवडीच्या गाड्यांची नावं सुद्धा अगदी इत्यंभूत माहिती सहित आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून उत्तर पाठवलेली आहेत. अरे वा, चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया रिया किन्नाके या अंगणवाडी शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका वरोरा, जिल्हा चंद्रपूर इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई रसिका किन्नाके यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. अरे वा, चला मग आता बोलूयात रिया सोबत आणि जाणून घेऊयात तिच्या आवडीची गाडी कोणती येते. नमस्कार रसिकाताई. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? ठीक आहोत मॅडम. आणि कसा सुरू आहे रियाचा अभ्यास? बरा चालू आहे मॅडम. रिया आता खूप लहान आहे, अंगणवाडीमध्ये आहे बरोबर? हो. मग तुम्ही तिला काही स्वतः सुद्धा काही गाणी, काही कविता, काही गोष्टी वगैरे सांगता की नाही? हो मॅडम. आणि रियाला फिरायची वगैरे आवड आहे का? हो. अच्छा, तुम्ही आतापर्यंत तिला कुठे कुठे फिरायला घेऊन गेलेला आहात? जास्त कुठे नाही मॅडम,
गावामध्ये आणि जास्त शाळेत. बरं. आणि तुमच्या आजूबाजूला सुद्धा अनेक वाहनं असतील, तर ते प्रत्येक वाहनांचं नाव बरोबर सांगते का? हो मॅडम. मस्त. आणि रिया मधली अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला खरंच खूप आवडते? ती मी सांगितलेलं सगळं काम करते. अरे वा, मस्तच. आता आम्हाला रिया सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? हो मॅडम. हॅलो रिया, हॅलो. कशी आहेस तू? कोणी आहे? आणि आता काय करत होतीस? शाळेत आहो. शाळेत आहे. बरं, मला सांग, तू शाळेमध्ये कविता, गोष्टी, गाणी हे सगळं म्हणतेस का? हो. शाबास. आणि आता मला सांग की तुला फिरायला पण आवडतं का? हो. अरे वा, मस्तच. आता आम्ही तुला एक प्रश्न विचारतो, त्याचं आम्हाला उत्तर सांग, ठीक आहे? हो. मला सांग की तुला कोणत्या गाडीत बसायला आवडेल बरं फिरायला जाताना? जिप्सी. जिप्सी मध्ये बसायला आवडेल का ग? जिप्सी मध्ये तुला बसायला का आवडेल ग? पाणी वाटते. छान वाटतं म्हणून. बरं, तुला अजून कोणत्या कोणत्या गाड्या माहिती आहेत ग रिया? यात मोटरसायकल, बस, रिक्षा, कार, मोटरसायकल, सायकल. अरे वा, मस्त. बरं, आम्हाला सांग, तुला शाळेमध्ये, अंगणवाडीमध्ये छान छान गाणी शिकवली असतील ना ग? हो. मग तुझं एखादं आवडतं गाणं किंवा एखादी तुझी आवडती कविता आम्हाला म्हणून दाखव ना. माजलाची उनलाची चमडी कट्टी डोंगरच्या मादरा आता नाही शिकती. उंदील मामा मामी मामा फिरायला गेले येताईने छान छान फल घेऊन आले. शिवताई आली कलुताई आली बघता बघता मंडळी जमली चाल मिळून जाऊ चाल. अरे वा, खूपच छान. तू आता मला गाणं म्हणून दाखवलंस. आम्हाला सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हावंसं वाटतंय बरं? काय स्वप्न आहे तुझं? शिक्षक व्हायचंय. शिक्षक व्हावंसं वाटतंय तुला? किती छान. आणि मग तू सगळ्या स्टुडंट्सना कोणता विषय शिकवणार बरं? मराठी. शाबास. रिया, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. धन्यवाद मॅडम. युअर वेलकम. बाय बाय. 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 रेश्मा, माणसाची प्रगती होत गेली ना, तसं की नाही, तो जीवनातल्या सुखावह वस्तूंकडे अधिकच आकर्षित होऊ लागला. अगदी बरोबर आहे. म्हणजे अगदी बघा, सुरुवातीला त्याला पंखा हवासा वाटू लागला, नंतर त्याच्या घरात कूलर आला, त्यानंतर अगदी एसी सुद्धा तो वापरू लागला. हो तर. हळूहळू या सगळ्या सामानामध्ये की नाही वेगवेगळ्या गोष्टींची भर पडत गेली. म्हणजे स्वयंपाकघरामध्ये फ्रीज आला, हॉलमध्ये टीव्ही आला, तसंच आपल्या हातात मोबाईल सुद्धा खेळू लागला. बरोबर. एकूणच मधुलिका, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा जेव्हा पूर्ण होतात तेव्हा कुठेतरी मानवाच्या जीवनाला स्थिरता मिळत असते. लक्झरियस लाईफ म्हणजे सुखासन आयुष्याकडे वाटचाल करू पाहतो. हो ना. आणि त्याला ते आकर्षित सुद्धा करत असतं. हो, म्हणजे बघ, टप्प्याटप्प्याने मानवाच्या जीवनात फरक तर नक्कीच पडलाय. पूर्वी तो बैलगाडीने प्रवास करायचा आणि आता मात्र गाड्यांचे अनेक पर्याय मानवासमोर आहेत. आणि हाच विषय लक्षात घेता आपण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की मानवाला स्थिर जीवनात प्राण्याचा उपयोग कसा होऊ लागला याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि उत्तर सुद्धा आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवली आहेत बरं. पण ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांच्यासाठी आपण आता मानवाच्या स्थिर जीवनाची सुरुवात कशी झाली याबद्दलची माहिती ऐकूयात. मुलांनो, शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. या काळातील मानवाला शेतीच्या कामामुळे एके ठिकाणीच राहणे आवश्यक झाले. या मानवाच्या अनेक पिढ्या गाव वसाहती करून एकाच ठिकाणी स्थिरावल्या. मानवाच्या स्थिर जीवनाची सुरुवात कशी झाली तेच आपण या पाठात पाहणार आहोत. पशुपालन. सर्वप्रथम पशुपालन म्हणजे काय हे समजून घेऊ. तर पशुपालन याचा अर्थ प्राणी पाळणे होय. कुत्रा, गाय, बैल, म्हैस, शेळी, मेंढी, गाढव, घोडा, उंट असे काही प्राणी पाळायला माणसाने सुरुवात केली. या प्राण्यांना आपण पाळीव प्राणी म्हणतो. माणूस या प्राण्यांची देखभाल करू लागला, काळजी घेऊ लागला. माणसाला शिकारीसाठी आणि राखण करण्यासाठी कुत्र्याचा उपयोग होऊ लागला. गाय, म्हैस यांच्यापासून त्याला दूध मिळू लागले. शेतीच्या कामात बैलांचा उपयोग होऊ लागला.
माणूस काही पाळीव प्राण्यांचे मांस खात असे. त्यांच्या कातडीचा माणसाला कपड्यांसाठी उपयोग होऊ लागला. उबदार कपड्यांसाठी मेंढ्यांची लोकर वापरली जात असे. बैल, गाढव, घोडा, उंट अशा प्राण्यांचा उपयोग माणसाने वाहतुकीसाठीही करून घेतला. हे प्राणी आपल्याला विविध प्रकारे उपयोगी पडतात. अशा प्राण्यांना माणसाळविण्याच्या प्रक्रियेच्या 3 पायऱ्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे: 1. रानटी जनावरांना म्हणजेच रानात राहणाऱ्या जनावरांना पकडून ताब्यात ठेवणे. 2. त्या जनावरांना माणसांसोबत राहण्याचे वळण लावणे. आणि 3. या प्राण्यांपासून दूध मिळवणे, त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे. बैल शेतीच्या कामात उपयोगी पडतो. गाय, म्हैस या प्राण्यांपासून दूध मिळते. या 3 पायऱ्यांपैकी तिसरी पायरी माणूस जेव्हा साध्य करतो तेव्हाच त्याला पशुपालन असे म्हणतात. मध्याश्मयुगीन माणसाने कुत्रा माणसाळविला होता, म्हणजेच त्याला माणसाच्या सहवासात राहण्याची सवय लावली होती. मध्याश्मयुगातील कुत्रा हा माणसाळलेला पहिला प्राणी होता. त्यावेळी माणसे शिकार करत असत. शिकारीला जाताना कुत्र्यांना सोबत घेऊन जात असत. कुत्र्यानंतर या काळात शेळ्या, मेंढ्या माणसाळविल्या गेल्या. रेश्मा, आजच्या अभ्यासाला की नाही खरंच खूप गती आलीये बरं का. हो, कारण आपण जेव्हा भूतकाळातल्या गोष्टींचा अभ्यास करतो आणि वर्तमानातही डोकावतो तेव्हा आपल्याला कळतं आपण किती प्रगती केलीये. हा, आणि ही मजा मुलं अजून सुद्धा घेतायत, ती म्हणजे गोष्ट ऐकताना. चला मग अजिबात वेळ न दवडता एक छानशी गोष्ट ऐकूयात. दिव्या ने नक्शा बनाया. लेखन रोहन जहागीरदार. हिंदी अनुवाद पूनम एस कुदेसिया. छुट्टी के पहले दिन दिव्या कुछ देर से उठी. गर्मी के इस मौसम में कुछ खास होने वाला था. उसका ममेरा भाई रवि उससे मिलने गजापुर आने वाला था. वो उससे बहुत दूर कटक शहर में रहता था. हम बाहर तरह तरह के खेल खेलेंगे, तालाब में तैरेंगे, आम तोड़ेंगे, बहुत मस्ती करेंगे, वो सोच रही थी. लेकिन रवि पहली बार अकेले सफर करने जा रहा था. दिव्या ने रवि को फोन पर सारा रास्ता समझा दिया था. बस अड्डे से सीधे चलना, एकदम सीधे सीधे, और फिर तुम्हें वहाँ एक तालाब दिखेगा. सीधे चलते जाना और फिर दाईं तरफ मुड़ जाना. नहीं नहीं नहीं, बाईं तरफ मुड़ना और फिर चलते जाना करीब 3 मिनट तक. और जब तुम डाकघर पहुंच जाओ तो वहां से बाईं तरफ मुड़ जाना. दिव्या जानती थी कि रवि थोड़ा खोया खोया रहता था. वो उसका घर कैसे ढूंढ पाएगा, इस बात को लेकर वो परेशान थी. फिर उसे एक बात समझ आई. उसने सोचा, मैं रवि के लिए एक नक्शा बनाऊंगी जिससे उसे रास्ता ढूंढने में मदद मिलेगी. इसके बाद उसने अलमारी से अपनी पेंसिल और एक बड़ा सा कागज निकाला. सबसे पहले उसने अपना घर बनाया जिसके पास वो खड़ी थी. फिर वो बाहर गई और एक एक करके आसपास की इमारतें और सड़कें बनाने लगी. बाजार में विनय चाचा और सरिता चाची अपनी दुकान पर बैठे थे. विनय चाचा ने पूछा, दिव्या तुम क्या कर रही हो? दिव्या ने कहा, मैं अपने शहर का नक्शा बना रही हूँ. सरिता चाची ने खुश होते हुए कहा, बड़ी अच्छी बात है, इस नक्शे में हम भी हैं ना? दिव्या ने कहा, जी बिल्कुल है. और फिर उसने गहरे पीले रंग को एक चौकोर सी जगह बनाई जिसके पास विनय चाचा और सरिता चाची खड़े थे. फिर दिव्या ने सड़क पार की और इस्पात अस्पताल के पास एक बड़े से बरगद के पेड़ के पास पहुंच गई. रमेश, जो वहां हमेशा बैठा रहता था, उसने पूछा, हेलो दिव्या, तुम क्या कर रही हो? मैं एक नक्शा बना रही हूँ. सच में? उसमें मैं भी दिखूंगा, बरगद के पेड़ के नीचे बैठा हुआ. दिव्या हंसने लगी, लेकिन रमेश की बात बिल्कुल सही थी. वो तो बरगद के पेड़ के नीचे हमेशा ही बैठा रहता था. तो उसने नक्शे में रमेश को भी बनाया. दिव्या आगे चलती गई. डाकघर के पास उसने मोहन काका यानी डाकिये को देखा जो साइकिल से उतर रहे थे.
उन्होंने पूछा, अरे दिव्या, क्या कर रही हो? रमेश, जो दिव्या के पीछे पीछे चल रहा था, उसने कहा, ये एक नक्शा बना रही है जिसमें हम सब हैं। ऐसा क्या? मोहन काका ने कहा, तो उसमें डाकघर भी जरूर बनाना। दिव्या ने डाकघर के लिए लाल रंग की एक चौकोर जगह बना दी। इसके बाद दिव्या दक्षिण की तरफ गई। 5 मिनट के बाद वो एक तालाब तक पहुंची, जहां कुछ महिलाएं कपड़े धो रही थीं। अब तक तो सब जान गए थे कि दिव्या नक्शा बना रही थी, इसलिए शबनम मौसी ने कहा, हमको भी रखना अपने नक्शे में। दिव्या ने एक बड़ा सा नीला तालाब बनाया, जिसके पास कई महिलाएं खड़ी थी। इस बीच खूब सारे बच्चे दिव्या के पास आ गए। दिव्या ने उनके साथ चलते हुए कहा, चलो मेरे साथ, मुझे तुम्हें कुछ दिखाना है। दिव्या सब बच्चों को अपने घर की छत पर ले गई। वहां से उन्होंने शहर को देखा। उस समय सूरज डूब रहा था। उसकी परछाई तालाब में दिख रही थी। सबने नक्शे को देखा। उसके बाद उन्होंने दोबारा अपने शहर को देखा। गजापुर तो बहुत बड़ा शहर है, लेकिन इस छोटे से नक्शे में हम कम से कम यहाँ की खास जगह और रास्ते तो दिखा सकते हैं। इस पर उसकी दोस्त कला ने पूछा, लेकिन रवि तुम्हारे नक्शे से सही रास्ता कैसे जानेगा? दिव्या ने अपने नक्शे को देखा और जवाब दिया, मैं सही रास्ते का निशान बना दूंगी। चारू ने कहा, उससे क्या होगा? उससे पता चलेगा कि रवि को कौन सा रास्ता लेना है। दिव्या ने सही रास्ते को पीले रंग से रंग दिया और उस पर लाल निशान लगा दिया। अरे वाह, नक्शा तो बहुत सुंदर बन गया था। दिव्या ने उसे मोड़कर एक लिफाफे में रख दिया। लिफाफे पर कुछ टिकट लगाए और रवि के पते पर कटक भेज दिया। 1 सप्ताह बाद दरवाजे की घंटी बजी। जब दिव्या ने दरवाजा खोला तो वहाँ रवि खड़ा था और उसके हाथों में था दिव्या का नक्शा। लो, मैं आ गया, रवि ने मुस्कुराते हुए कहा। तो दिव्या के नक्शे से काम बन गया था। दिव्या एक मानचित्रकार यानी कार्टोग्राफर बन सकती है। जो व्यक्ति मानचित्र या नक्शे बनाता है उसे मानचित्रकार या कार्टोग्राफर कहा जाता है। कार्टोग्राफी एक विधा है जिसमें विज्ञान, भूगोल, चित्रकला और गणित का मेल होता है। नक्शे हमें बताते हैं कोई नगर या कस्बा कहाँ स्थित है, जगह एक दूसरे से कितनी दूरी पर है, शायद ये भी कि वहाँ कैसे पहुँचे, किसी जगह की क्या विशेषता है। पहाड़ों, नदियों, मरुस्थलों की जानकारी मिलती है और स्थानों की जनसंख्या, वहाँ के प्राकृतिक संसाधनों की भी। इन सभी को विभिन्न चिन्हों और रंगों से नक्शे पर दिखाया जाता है। पैमाना, जब आप एक मानचित्र बनाते हैं तो उसमें कैसे दिखाते हैं कि कोई पर्वत बहुत ऊंचा है या कोई मकान किसी नारियल के पेड़ के मुकाबले आधी ऊंचाई का है। आप एक पैमाने का प्रयोग करते हैं, इसे स्केल कहा जाता है। यह चीजों के वास्तविक आकार और नक्शे में उनके आकार के बीच का संबंध होता है। पैमाना ये हो सकता है कि 1 सेंटीमीटर 1 किलोमीटर के बराबर है। अर्थात अगर आप कोई तालाब बनाए जो 2 सेंटीमीटर चौड़ा हो तो उसका वास्तविक आकार होगा 2 किलोमीटर चौड़ा। पैमाना ये भी बता सकता है कि एक स्थान दूसरे स्थान से कितनी दूरी पर है। जैसे कि यदि 2 बिंदुओं के बीच की दूरी 5 सेंटीमीटर हो और पैमाना 1 सेंटीमीटर बराबर 1 किलोमीटर हो, तो इसका मतलब हुआ कि उन 2 स्थानों के बीच वास्तविक दूरी 5 किलोमीटर की होगी। रेश्मा, गोष्ट ऐकली ना की मुलांमध्ये अभ्यास करण्याची एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते, नाही का? जशी वाऱ्यामुळे पवन ऊर्जा तयार होते
खरं तर पृथ्वीच्या की नाही 5ही तत्वांमध्ये एक वेगळीच ऊर्जा सामावलेली आहे. म्हणजे आपण ज्याला 5 तत्व म्हणतो ती म्हणजे पृथ्वी, वायू, जल, तेज आणि आकाश. आणि या 5ही तत्वांनी आपलं आयुष्य सुद्धा वेढलेलं आहे, आपलं राहणीमान सुद्धा त्यावरती अवलंबून आहे. आणि या 5ही तत्वांकडनं मिळणारी नैसर्गिक ऊर्जा ती तर अमर्याद आहे. ती आपण जितकी साठवू तितकी कमी. करेक्ट. आणि या संदर्भातच सांगायचं झालं तर पवन ऊर्जा हे याचं एक मुख्य उदाहरण आहे. म्हणूनच आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारलाय मधुलिका, की पवन ऊर्जेबद्दलची माहिती थोडक्यात सांगा. आणि मुलांनी थोडक्यात काय अगदी सविस्तर उत्तरं लिहून आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिलेली आहेत. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया. जीविका दोडेवार या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोटोनी इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका मोरेगाव जिल्हा यवतमाळ इथे राहते. तिच्या सोबतच तिचे वडील रमेश दोडेवार यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, चला मग बोलूयात आता आपण जीविका सोबत. नमस्कार अमृताताई. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? ठीक आहे. आणि कसा सुरू आहे जीविकाचा अभ्यास? छान चालू आहे. घरी कोण कोण अभ्यास घेतं बरं तिचा? मी घेते, तिचा भाऊ घेते. बरं. आणि तिच्या मागे लागावं लागतं सतत अभ्यास कर असं म्हणून, की ती आपणून करते अभ्यास? अभ्यास कर म्हणून आपण स्वतःहून करत नाही, तिला तिच्या मागे लागावं लागते. का बरं? खूप खेळायला वगैरे आवडतं का तिला? हो, आचार वगैरे व्यवस्थित करत नाही ती. अच्छा, मग तुम्ही तिच्याकडनं काही प्रॅक्टिस वगैरे करून घेता का काही रोजच्या रोज? हो, मी वाचायला लावते तिला. मग आता तिची काही सुधारणा झाली आहे का आधीपेक्षा थोडी बहुत तरी? हो, थोडीफार झाली आहे सुधारणा. अरे वा, अशीच प्रॅक्टिस ठेवा, म्हणजे नक्कीच जीविकामध्ये अजून चांगली प्रगती होईल. हो हो. आम्हाला सांगा, जीविकामधली अशी कुठली गोष्ट आहे, तिच्यातला असा कुठला गुण आहे जो तुम्हाला खरंच खूप भावतो, खूप आवडतो? तिला गणितामध्ये खूप इंटरेस्ट आहे. हा, जसं म्हणजे गणिताचा जसं तो अभ्यास करते तसं बाकी विषयाचा करावं असं मला वाटतं. नक्की करेल ती, आणि तुम्ही तिच्याकडनं एवढी छान मेहनत देखील करून घेत आहात. जीविका सुद्धा मन लावून अभ्यास करेल याची आम्हाला खात्री आहे. आता आम्हाला जीविका सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? हो, आहे ना. हॅलो. हॅलो जीविका, कशी आहेस तू? चांगली. आणि आम्हाला सांग, तुला अभ्यास करायला आवडतो की नाही आवडत? आवडतो. मग तू रोज अभ्यास करायला नाही बसत का मग आपणून? कधी कधी नाही बसत. पण मग आता रोज बसशील ना उद्यापासून? हो. प्रॉमिस कर आम्हाला. प्रॉमिस. व्हेरी गुड. एकदम गुणी मुलगी आहे जीविका. आम्हाला सांग, तुझा आवडता विषय कुठला आहे बरं? गणित. हो, पण आजचा आपला अभ्यास आहे तो विज्ञानाचा आहे ग. केलास का मग तू अभ्यास? मग चल आम्हाला सांग की पवन ऊर्जेबद्दल तू काही माहिती मिळवली आहेस का बरं? हो. मग सांग आता आम्हाला माहिती. पवन ऊर्जा एक मोठा फायदा आहे, तो म्हणजे पवन ऊर्जा वापरामुळे वातावरणात प्रदूषण निर्माण होत नाही. त्याशिवाय पवन ऊर्जा ही न संपणारी आणि स्वस्त ऊर्जा आहे. तिचे मुख्य दोष अस्थिरता आणि अनियमितता हे आहे. वाऱ्याच्या ऊर्जेचा उपयोग करणारे कोणतेही यंत्र 59.3% जास्त ऊर्जा वाऱ्यापासून प्राप्त करून घेऊ शकत नाही. महाराष्ट्रातील पहिली पवनचक्की ही पुण्याच्या वेधशाळेत होती. पवनचक्की हे वाऱ्यापासून ऊर्जा मिळवण्याचे एक साधन आहे. पवन ऊर्जा ही अक्षय ऊर्जा आहे आणि ती सहजासहजी उपलब्ध करून घेता येते. भारतात तमिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यात पवन ऊर्जा केंद्र उभारण्यात आली आहेत. व्हेरी गुड. खूप छान उत्तर दिलंस तू आमच्या प्रश्नाचं. तू सांगितलंस की तुझा आवडता विषय गणित आहे, बरोबर? हो. मग तुझे पाढे कुठपर्यंत पाठ आहेत बरं? 20. तो आता आम्हाला 18चा पाढा म्हणून दाखव बरं. 18 × 18, 18 × 2 = 34, 18 × 3 = 54, 18 × 4 = 72, 18 × 5 = 95, 18 × 6 = 108, 18 × 7 = 126, 18 × 8 = 144, 18 × 9 = 162, 18 × 10 = 180. व्हेरी गुड. तुझा आवडता पाढा कुठला आहे बरं? 15. तो आता आम्हाला 15चा पाढा म्हणून दाखव बरं. 15 × 1 = 15, 15 × 30 = 35, 45 × 50 = 60, 50 × 55 = 50, 90 × 50 = 105, 15 × 8 = 120, 15 × 9 =
125, 15, 150. शाबास. आम्हाला सांग, तुला खेळायला पण आवडतं का? हो. तुझे आवडते खेळ कोणते कोणते आहेत बरं? रंगोली, लपनछुपी, अर्धी साखळी, लोखंड, लंगडी. व्हेरी गुड. तुझ्या मैत्रिणींची नावं काय काय आहेत ज्यांच्यासोबत तू हे सगळे खेळ रोज खेळतेस? समृद्धी, आशा, नक्ष, गुंजन. तुला मोठं होऊन काय व्हावं असं वाटतंय? टीचर. आणि कुठला विषय शिकवणार तू सगळ्या विद्यार्थ्यांना? मॅथ. व्हेरी गुड. जीविका, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. यू आर वेलकम. बाय बाय. बाय. मुलं जसजशी मोठी व्हायला लागतात ना, तसे त्यांच्यात वेगवेगळे बदल व्हायला लागतात. अगदी तान्ही मुलं असतात ते हळूहळू आपल्या हसण्याला, आपल्या बोलण्याला रिस्पॉन्स अर्थात प्रतिसाद देऊ लागतात. कालांतरानं त्यांच्यातल्या हालचाली सुद्धा वाढतात. हातपाय हलवू लागतात, रांगू लागतात, धरून धरून चालायचा प्रयत्न सुद्धा करतात. पण अगदी वाढीच्या वयामध्ये काही गोष्टी या खूप महत्वाच्या असतात. त्यातलीच एक म्हणजे ढेकर देणं. आता कुठलीही गोष्ट आपण त्यांना भरवतो, म्हणजे अगदी दूध असेल, पेज असेल किंवा खिमट असेल, हे भरवून झाल्यानंतर, अगदी पाणी देऊन झाल्यानंतर सुद्धा लगेच त्यांना सरळ उभं धरणं खूप गरजेचं आहे. आपण आपल्या घरातल्या बऱ्याचदा वडीलधाऱ्या मंडळींना बघतो की ते मुलांना ढेकर द्यायला लावतात. आता हा ढेकर द्यायला लावणं किती महत्वाचं आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत मुलांचे संगोपन यामध्ये. बाळाला ढेकर कसा काढाल? पोटभर जेवल्यावर आपल्याला ढेकर येतात, पण लहान बाळ स्वतः ढेकर देऊ शकत नाहीत. ते काढावे लागतात. स्तनपानाच्या वेळेस बाळाच्या पोटात दुधासोबत हवा सुद्धा जाते, जी बऱ्याच वेळा बाळाच्या पोटात जाऊन अडकते, ज्यामुळे त्याला पोटदुखीचा त्रास होऊ लागतो. अशा वेळी ढेकर काढल्याने पोटातील हवा बाहेर येते. जर बाळाला ढेकर दिला नाही तर त्याने प्यायलेले दूध ते उलटी करून बाहेर काढते. कधी कधी पोटात गॅस झाल्याने बाळ रडू लागते. बाळाला ढेकर कसा काढाल? मांडीवर बसवून. बाळाला आपल्या मांडीवर बसून त्याचे तोंड व छातीला एका हाताने पकडून दुसऱ्या हाताने त्याच्या पाठीवरून खालून वरच्या दिशेने हात फिरवा. खांद्यावर घेऊन बाळाला लवकर ढेकर काढण्यासाठी आपल्या खांद्यावर त्याचे डोके ठेवा आणि त्याच्या पाठीवरून हलक्या हाताने थोपटा. उतानी झोपवून. बाळाला उतानी झोपवल्यावर एका हाताने त्याची हनुवटी पकडून दुसऱ्या हाताने पोटापासून छातीच्या दिशेने हलका हाताने फिरवा. असे केल्याने बाळाला लवकर ढेकर येऊ लागतात. सायकलिंग. बाळाला ढेकर येण्यासाठी सायकलिंगची मदत घ्या. जसे आपण सायकल चालवताना पेडल मारतो तसे बाळाला उतानी झोपून एक एक पाय त्याच्या पोटाच्या दिशेने दाबा. बाटलीने दूध पिणाऱ्या बाळाला दोनदा ढेकर देणे गरजेचे आहे, कारण ते आईचे दूध पिणाऱ्या बाळापेक्षा जास्त हवा गिळतात. बाळाला ढेकर काढणे कधी बंद कराल? बाळ 4 ते 6 महिन्याचे झाल्यानंतर त्याची मान व पोट यांच्यामधील मांसपेशी मजबूत होतात. यामुळे बाळाच्या पोटात हवा जाणे कमी होते. त्यामुळे बाळ 4 महिन्याचे झाल्यावर ढेकर काढण्याची गरज लागत नाही. आशा आहे की व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला जरूर आवडली असेल. तसेच व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल. चला, असेच अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या. नमस्कार. सो फ्रेंड्स, मानवाच्या जीवनातील शेतीचा शोध हा त्याला स्थिरता आणण्यासाठी उपयोगी ठरला. त्यामुळे भटकंती संपून स्थिर जीवनाला त्याच्या सुरुवात झाली. या काळामध्ये प्राणी मात्रांची सुद्धा त्याला मोलाची साथ लाभली, हेही खरंय बरं. बदलत्या काळानुसार आपल्या गरजा बदलत असतात. त्या गरजेनुसार मानवाने आपल्या जीवनात सुद्धा आमूलाग्र बदल केले. अजून असे एक ना अनेक बदल नक्कीच घडू शकतील, पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याची लगाम स्वतःच्या हाती घ्याल, स्वतःच्या जबाबदारीने स्वतःचा अभ्यास वेळोवेळी पूर्ण कराल. आणि हीच असेल तुमच्या घोडदौडची पहिली यशस्वी पायरी. शाळेबाहेरची शाळा आहेच तुमच्या सोबतीला.
भेटूयात आता पुढल्या भागात. टेक केअर. बाय बाय. बाय बाय.